आम्हाला चारी बीक पसंत नाहीत सर. सांगायचं झालं महाराज बरा वाटतं. महाराज हे असला ना कोणी असलं ते सारखंच असतं. नवघऱ्याने विकास केला आहे. गावातले गुरु म्हणून आम्ही जरा गुरुच्या मागे आमचा विचार आहे. ते फक्त येतात, आम्हाला आश्वासनं देऊन जातात. जसा विकास व्हायला पाहिजे तसा झालेला नाही. योग्य उमेदवार तर आणखी आम्हाला भेटला नाही जसा भेटायला पाहिजे. आमचा विकास तर आतापर्यंत केलाच नाही कोणा. मात्र आता इथून करतील तर काय आम्ही वंचितलाच करणार. आम्हाला पाहिजे वंचित आघाडी, कीर्तीताई देसाल. नमस्कार मंडळी, विधानसभेचा कौल या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे सध्या गिरगाव भागामध्ये आणि या गिरगाव भागातील नागरिकांचे प्रश्न सुटलेत काय असतील नागरिकांचे प्रश्न, महिलांच्या समस्या सुटल्यात काय, रोजगारांचे प्रश्न सुटलेत काय, तरुणांचे प्रश्न सुटले काय, असे असंख्य प्रश्न घेऊन आम्ही आलो तुमच्या समोर. जाणून घेणार आहोत थेट नागरिकांशी आपले प्रश्न सुटलेत काय. तील काही नागरिक आहेत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी. गिरगावचे. बरं, मला सांगा, सध्या 4 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. असा कोणता उमेदवार योग्य वाटतो की जे 5 वर्षामध्ये आपला विकास करेल? आता आम्हाला चारी बीक पसंत नाहीत सर. सांगायचं झालं तर मग नोटा आहे पर्याय. हो, मग नोटालाच आमचं मतदान होणार. बरं, गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज हे तुमच्या गावचेच उमेदवार आहेत? हो, आहेत ना. बरं, मग हो, चांगले आहेत. चांगले आहेत. 4 उमेदवार पसंत नाहीत, नोटाला मतदान होईल. कोणता योग्य वाटतोय तुम्हाला? आम्हाला महाराज बरा वाटतं. महाराज. नाही. अच्छा, कामं होतील म्हणून त्या आशाने एक मोहरी आम्ही टाकावं म्हणालो महाराजाला. महाराज उभा. आपला महाराज हे असला ना कोणी असलं ते सारखंच असतं. आपल्याला तसं काही वाटत नाही. अच्छा, मग बरं कोण वाटतंय? नाही, सगळेच बरी, सगळेच बरे येतं. सगळेच बरी. मग सगळं मतदान कोणाला करावं? कोणाला आपल्या मनात आलं ते करायचं. आताच मामानं ठरेल नाही, नंतर कोणाला मनात आलं त्याला मतदान करायचं. टारपेला मतदान करायचं कळमनुरीमध्ये. बरं, गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज तुमच्या गावचे उमेदवार आहेत. 3 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. नोटा पर्याय आहे, बरोबर आहे. कोण उमेदवार योग्य वाटतो, भविष्यामध्ये विकास करेल? सध्या काही नवघऱ्याने विकास केला आहे. आता गावातले गुरु म्हणून आम्ही जरा गुरुच्या मागे आमचा विचार आहे. बर, अच्छा. गुरुचं कार्य काय आहे सध्या? सध्या काहीच नाही, त्याने काहीच नाही, मठ सोडत नाही. यावर्षी गुरुनं जे मठ सोडलाय, बरोबर आहे. काय वाटतंय गुरु कारण काय असेल एवढं? आता पाऊस काय होतं ते सोडा न पाहिजे होता ना, तू सोडा. अच्छा, गुरुनं मठ सोडायला ना पाहिजे होता, पण गुरुनं मठ सोडाय. गिरगाव, थेट गिरगाव या गावामध्ये आपल्यासोबत काही गिरगावातील नागरिक आहेत. मामा, मागच्या 5 वर्षामध्ये जे विकास झाला, बरोबर आहे, आणि भविष्यामध्ये विकास होईल असा योग्य उमेदवार कोण वाटतोय तुम्हाला? तुमच्या गावचे पादेश्वर महाराज सुद्धा उभे. हो, आता कोण येते की काय सांगू? येणारा कोण नाही, पण योग्य उमेदवार कोण वाटते तुम्हाला असं? साहेब तसं काही सांगत नाही आता. बरं, आता सध्या म्हणलं तर 9 घरी पण आहेत. अच्छा, सध्या म्हणलं तर 9 घरी म्हणायचं. मामा, तुमच्या काळात जसं विकास होता, गाव कोणतं आहे तुमचं मला सांगा आधी? आमचं गिरगावचे. गिरगाव गाव. बरोबर. काय मागच्या 5 वर्षामध्ये विकास झाला, पुढे विकास करणारा माणूस असा कोण वाटतं? आता कोण आहे बाबा, आता काय करा आम्हाला? मतदान कोणाला करायचं? आम्हाला महाराजाला करायचं. अच्छा, गिरगावचे बापू महाराज आहेत, महाराजाला मतदान करायचं. बाबा, तुम्ही काय सांगा? आमचं मत तीच आहे साहेब. अच्छा, हो. अच्छा, महाराजाला मतदान. गिरगावचे बापू महाराज आहेत. तर आम्ही मराठा समाजाचं काम करणारी माणसं आहोत. अच्छा, आणि मराठा समाजासाठी समजा जे काही प्रश्न उचललेत, असे एकमेव समजा आमदार राजू भैया नवघरे. अच्छा, आम्ही सध्या तरी आम्ही त्यांच्या सोबत आहोत. अच्छा. हा, मराठा समाजाची म्हणल्याच्या नंतर तुम्ही जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये भूमिका आहे की नाही, त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? त्यांनी स्पष्ट सांगितलेले, ज्या माणसाने आपल्या समाजाला मदत केलेली असेल त्या माणसाला तुम्ही मदत करा, स्पष्ट म्हणणं आहे त्यांचं. एकंदरीत जरांगे पाटलांनी सांगितलेले की ज्या माणसाने आपल्याला मदत केली त्या माणसाला तुम्ही मदत. तालुक्यामध्ये सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त सुपडासाप काही असे म्हणत आहेत. त्यांनी सरळ सांगितलेले आहे की जे काही भाजपचे उमेदवार आहेत जेवढे, त्यांचा सुपडासाप करायचा. अच्छा, हा, अच्छा. एकंदरीत राजू नवघरे यांनी मराठा समाजासाठी मुद्दे उपस्थित केले होते आणि मराठा समाजासाठी मुद्दे उपस्थित केल्यामुळे इथल्या तरुणाची पसंती राजू नवघरे यांना आहे. दादा, नाव काय तुमचं? बालाजी. कुठले इथं? गिरगावचेच आहेत. मला सांगा, मागच्या 5 वर्षामध्ये विकास झाला काय? आणि दुसरी गोष्ट, गिरगावचे पादेश्वर महाराज 4 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. विकास पुरुष असा योग्य कोणता वाटतो 5 वर्षामध्ये कोण करेल? आमचे महाराज बापू. अच्छा, त्यांचे महाराज बापूचं एखादं काम सांगा. काय बापूला? काहीच नाही, बापूला काही खिस्सा नाही, काही नाही, विषय नाही बापूचा. पहिलं म्हणजे सांगायचं म्हणजे आमचे साहेब
आदरणीय दांडेगावकर झाले 15 वर्ष आमदार होते. काय केलं कोणा बी दाखवून द्या. राजू नवघरे ते बी होते 5 वर्ष. काय केलं दिलं बा काम दिलं, कुठं समाजाला दिलं, हे दिलं, पण शेता खेळातला काहीच नाही विषय. शेता खेड्यातला काही दिलं नाही, बापूला खिसा नाही म्हणून बापूला मतदान. आपलं पादेश्वर शिवचार्य महाराजाला पादेश्वर शिवाचार्य महाराजाचं एखादं काम सांगा. काम म्हणजे त्यानं अजून याच्यामध्ये आलंच नाही ना. अच्छा कोणता कारखाना ऐकला नाही, कोणतं काहीच केलं नाही. आमचा पाटलांना जर सपोर्ट केलं ज्यांना अच्छा आमचं त्यांना पाटला. अच्छा एकंदरीत तुम्ही मराठा आरक्षणामध्ये होते का? हो होतो अच्छा मराठा आंदोलनामध्ये होते आणि सुद्धा मराठा आहे ना म्हणून. अच्छा मराठा आंदोलक आहेत आणि एकंदरीत मराठा समाजाची भूमिका काय असेल मराठा आंदोलन कशामध्ये या इलेक्शनमध्ये का? इलेक्शनमध्ये? पाटलांनी ज्यांना सांगितलं त्यांना करायचं. पाटलांनी ज्यांना सांगितले त्यांना आदेश हा अंतिम असला. दांडेगावकर साहेब. अच्छा दांडेगावकर साहेब असं उमेदवार योग्य वाटतं. दांडेगावकर साहेबांच्या कार्याबद्दल एखादी सांगा. आहेत त्यांचे साखर कारखाने हे ते, त्याच्यामुळे ते दांडेगावकर साहेबांचे एक सहकार क्षेत्रामध्ये कार्य उल्लेखनीय आहे आणि त्यामुळे दांडेगावकर साहेबाला चांगल्या प्रकारे पसंती आहे. उमेदवार तर आम्हाला तो वाटायला गावातून आमच्या गावातले महाराजच बरी वाटायची इथं. अच्छा या दोघायला कटाळून गेलेलो आम्ही. अच्छा गावातले महाराजच बरे वाटायला वाटायला आतापर्यंत असं बरोबर. तुम्ही काय सांगता? गावातला उमेदवार असल्यामुळे आत्ताच्या घडीला समजा सांगायची गोष्ट आरक्षणाचा मुद्दा आहे. अच्छा हे दोघे चांगले नाहीत. राजू नवघरे चांगला नाही, हे चांगला नाही. दांडेगावकर बी दांडेगावकराचं तर 5 पैसे कार्य नाही. त्यानं फ्लायवूड कारखाना 0 केला, पण आता हे जरांग्यामुळं आम्हाला मतदान त्याला द्यायचं आहे. समजा सांगायची गोष्ट हां हे फॅटर आहे. बाकीचं आम्हाला ते काय करू कसं करू त्याचं काय घेणं देणं नाही, पण याच्यामुळे हे मतदान वाया जातंय की काय होते की पण त्याच्यासाठी देणं भाग. एकंदरीत जरांगे पाटलामुळे हे मतदान जयप्रकाश सरकार घालण्यासाठी हे दांडेगावकरला मतदान देणं बा. नवीन सरकार आणण्याचा मानस असल्यामुळे जयप्रकाश दांडेगावकर यांना मतदान करू असंही नागरिकांनी. तुम्ही काय सांगता? आमचं मत दांडेगावकर साहेबालाच आहे. अच्छा दांडेगावकर साहेबांनाच मतदान. काय सांगू आता कोणाचा विकास होईल? मतदान कोणाला असेल तुमच्या आताचं? दांडेगावकर जयप्रकाश दांडेगावकर घ्या. तुम्ही काय सांगता? हो मला तर वाटेल महाराजाकडे आहे का महाराजाकडे कले महाराजाकडे कल आहे. गावातले आहेत म्हणून नाही का भेदभेद म्हणाले? नाही अच्छा तरुण आले तर याच्या खिशाला बिल आहे. भैया. अच्छा भैया तुमचा भैया नेमकं भैयाविषयी एखादं उल्लेखनीय कार्य सांगा. भैयाविषयी काय म्हणजे आमच्या भैयानं बरेच कामे केले. अच्छा आज आमच्या गावामध्ये बरेच पेशंट आहेत. डोळ्याचं ऑपरेशन केलेलं. अच्छा हे बरोबर सगळे अच्छा मुंबईला येऊन लग्न करायचं जाऊ द्या हो, पण पेशंटला महत्व देणारा म्हणजे आमचा भैया. जयप्रकाश दांडेगावकर विकास करतील तुम्हाला वाटतं? बरं जयप्रकाश दांडेगावकर विकास करेल 5 वर्षामध्ये असं त्यांना वाटतं. आणि कोणतं गाव आहे तुमचं? गिरगाव अध्यक्ष बोला. काय सांगाल अध्यक्ष बोला तुम्ही. भविष्यामध्ये 4 उमेदवारापैकी विकास करेल असा कोणता उमेदवार योग्य वाटते तुम्हाला? गुरुपादेश्वर महाराज. अच्छा गुरुपादेश्वर महाराज. गिरगावचे अध्यक्ष गुरुपादेश्वर महाराज. गुरुपादेश्वर महाराजांनी एखादं केलेलं उल्लेखनीय कार्य सांगा. नाही लेखणी कार्य काय केलं नाही कोणा असं. मी काय मला तेवढं हे नाही आज सांगू शकत नाही. 5 वर्षामध्ये भविष्यात विकास करेल. राजूभाई नवघरे. अच्छा राजूभाई नवघरे यांनी जी मागच्या 5 वर्षामध्ये काम केले काय वाटते कोणतं उल्लेखनीय काम असं की राजूभाई नवघरे यांनी केलेले? बरेच काही येतं. लग्न आहेत, त्यानंतर देवदर्शन, त्यानंतर समजा दवाखाना, गावातले पांढरण रस्ते. हे तुम्हाला जे की 5 वर्षामध्ये विकास करेल. नवीन अपक्ष गुरुपादेश्वर महाराज. अच्छा नवीन अपक्ष गुरुपादेश्वर महाराज. गुरुपादेश्वर महाराजाचं एखादं उल्लेखनीय कार्य सांगा. कार्य काय राहतात ते संन्यासी आहेत चांगले आहेत जरा. अच्छा संन्यासी आहेत म्हणून मतदान करायचं की एखादं उल्लेखनीय कार्यावर मतदान करायचं? यांचं तर 12 मिस पाहिलेलंच आहे आपण. अच्छा नवीन चेहरा म्हणून गुरुपादेश्वर शिवाचार्य जसा हे व्हायला पाहिजे विकास तसं झालेला नाही सर. बरं आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये निवडणुकीमध्ये फक्त येतात आम्हाला आश्वासनं देऊन जातात. जसा विकास व्हायला पाहिजे तसा झालेला नाही. योग्य उमेदवार तर आणखी आम्हाला भेटला नाही जसा भेटायला पाहिजे. तुमच्या गावचा उमेदवार आहे आमच्या गावचा शिवाचार्य महाराज. हां तुम्हाला माहिती आहे? हो माहिती आहे. कसा उमेदवार वाटतंय? त्यांच्या कर्तृत्वानं कामानुसार तर योग्य वाटतात. जनसामान्यांच्या संपर्कात जातात, सर्वांच्या भेटीगाठी घेतात. पण जसं आता त्यांच्या निवडणुकीच्या संदर्भात जेव्हा निवडून येतील तेव्हा कळेल. पण सध्या तरी राजकीय त्यांचं आतापर्यंत काही काम समजा झालेलं नाही. राजकीय पक्षातच नाही तर कोणतं काम बघणार आपण? महाराजाला राजकीय अंग नाही. हां
तर आम्हाला तर सर वंचित बहुजन आघाडीचं थोडंसं हे वाटतंय, यायला पाहिजे एका नियमानं, कारण गोरगरिबांचा पक्ष आहे, विशेष सर्वसामान्यांच्या समस्या समजून घेणारा पक्ष आहे. अच्छा, वंचित बहुजन आघाडीचा पक्ष आहे, सर्वसामान्यांचं नेतृत्व करणारा पक्ष आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाला प्राधान्य. आमचा विकास तर आतापर्यंत केलाच नाही कोणा, मात्र आता इथून करतील तर काय की वाटते आशा उगी. आशेनच पण कोणाकडे पाहायचं, आशेचा किरण म्हणून कोणाकडे पाहता? आम्ही वंचितकडे पाहणार आहोत. आशेचा किरण म्हणून वंचितकडे वंचित आमचं येवो जावो राहो काय आम्ही वंचितलाच करणार. अच्छा, एकंदरीत किती मतदान आहे वंचितचं इथं आणि वंचितला मतदान? इथं कमीत कमी 150 ते 200 असेल. 150 ते 200. हा. अच्छा, आशेचा किरण या 4 उमेदवारापैकी कोण म्हणून कोणाकडे पाहता तुम्ही? राहू द्या, माझ्या हातात राहू द्या. बोलू का? आम्हाला पाहिजे वंचित आघाडी, फिरतुताई, देसाल. आम्ही त्या गॅसला मतदान आम्ही करणार आहे. सगळे गिरगावचे रहिवासी आमच्या यातले, आमच्या कुटुंबातले एक एक घरा माणसाला घेऊन जाऊन आम्ही वंचित आघाडी आम्ही मतदान करू शकतो. काही नाही, आतापर्यंतचा विकास म्हणजे काही एक नाही. तरुणाच्या हाताला काम मिळालं का? नाही भेटलेलं. कुणालाच काम नाही, कुणाला धंदा नाही, असं काही. आशेचा किरण म्हणून कोणाकडे पाहता तुम्ही? सध्या तर आम्ही तर आमचा एक असा निर्णय आहे की वंचित बहुजन आघाडीला फिरतुताई जे आहेत, अच्छा, त्यांनाच आम्ही मतदान करू. प्रीतीताई जयस्वाल यांना प्रचंड मताने विजयी करू, असंही काही नागरिकांनी प्रतिक्रिया दिली. आता सध्याच्याला जे आहे वंचित बहुजन आघाडीचा पाठीमाग नवीन पिढीचा पाठिंबा आहे. जे काय अगोदर होते आमदार, जे खासदार, त्यांनी आतापर्यंत जे गिरगाव वस्तीमध्ये कामं वगैरे काही केले नाही. एकंदरीत मागासवर्गीय वस्तीमध्ये विकासाची कामं झालेली नाहीत आणि आशेचा किरण म्हणून वंचित बहुजन आघाडी करून पाहिल्या जात आहे. लोक परिवर्तन न्यूज लाईव्ह, लोकशाहीचा बुलंद आवाज.